नमस्कार. आपण म्हटलं होतं की तुम्हाला ई बुक देणार, ज्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा क्रिएट अकाउंटचं एक तुम्हाला काय केलेलं आहे, मी पीडीएफ दिलेलं आहे. या क्रिएट अकाउंटच्या पीडीएफला तुम्ही क्लिक केलात तर याच्यामध्ये स्वतःचं ईमेल अकाउंट कसं तयार करायचं, फेसबुक खातं कसं तयार करायचं, टेलिग्राम खातं कसं तयार करायचं, इंस्टाग्राम खातं कसं तयार करायचं, यूट्यूबवर चॅनल कसं बनवतात, ट्विटरवर खातं कसं बनवतात, जॉबसाठी प्रोफाईल कसे बनवायचे, मोबाईलवरून ग्राफिक कसे करतात, फक्त नाव व लोगो टाकून बॅनर कसे तयार करतात, या संपूर्ण प्रकारची ट्रेनिंग आणि इन्स्टॉलेशन ॲप्लिकेशन मोबाईल वतीने तुम्हाला काय केलेले आहेत या पीडीएफ मध्ये दिलेले असतात. ते तुम्ही काय करायचे, क्रिएट अकाउंट करून काय करायचे, अकाउंट क्रिएट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला क्रिएट अकाउंट केल्यानंतर त्याचं फेसबुक पेज जे आहे ते कसं बनवायचं, मग फेसबुक पेजमध्ये कुठं जाऊन काय सेटिंग करायच्या, या संपूर्ण याच्यामध्ये काय केलेलं असतं, दिलेलं असतं. फेसबुक पेजमध्ये गेल्यानंतर कुठल्या सेटिंग काय करायच्यात हे तुम्हाला काय केलं जातं, फ्री पुस्तक दिलेलं जातं. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, हे पुस्तक बघून तुम्ही काय करू शकता, संपूर्ण माहिती काय करू शकता, टाकू शकता. त्याच्यानंतर इंस्टाग्राम जेव्हा अकाउंट तुमच्या एका वेळेला कनेक्ट करायचं असतं, फेसबुक इंस्टाग्रामशी कनेक्ट, त्यावेळेला काय प्रोसिजर हे बुक तुम्हाला वाचायला दिलेलं असतं. या स्टेप बघून तुम्ही काय करता, फेसबुक आणि इंस्टाग्राम कनेक्ट करून घेता. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही लिंक्डइन पेज केल्यानंतर ते कनेक्ट कसं करायचं, त्याच्या पण स्टेप काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली काय केलेले आहेत, दाखवलेले आहेत. म्हणजे फेसबुक इंस्टाग्राम, त्याच्यानंतर झाल्या एक्सेस जो आहे तो कशा प्रकारे घ्यायचा तो इथं तुम्हाला काय केलेलं दाखवलेलं आहे. यूट्यूबवरती जर बघितलं तर यूट्यूबचं चॅनल कसं क्रिएट करायचं, त्याच्यापासून अकाउंट कसं टाकायचं, त्याच्यानंतर त्याचे फोटो कसे अपलोड करायचे हे संपूर्ण करायचे आणि ऑल डन हे तुम्हाला झालेलं असतं. म्हणजेच बघा, तुमचं सोशल मीडिया खातं ओपन करणं, अकाउंट सेटअप करणं, त्याच्यानंतर सर्वात पहिल्यांदा ए आय, जसं की आपण ए आय जनरेशनने जो टूल आहे तो पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा तुम्हाला कशा प्रकारे ऍप्लिकेशन करायचं हे याच्यामध्ये काय केलेलं असतं, संपूर्ण माहिती असलेले, कशामध्ये जा, कुठे जा, काय करा, हे संपूर्ण याच्यामध्ये काय केलेलं असतं, एक तुम्हाला पीडीएफ दिलेलं असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही मोबाईलमधनं कसं करायचं, तुम्ही जर कॉम्प्युटरवरती असाल तर कॉम्प्युटरवरनं कसं करायचं, हे अशा प्रकारचं तुम्हाला काय केलं जातं, पीडीएफ दिलेलं असतं, जेणेकरून तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये हे काय करता. आणि त्याच्यानंतर कंटेंट जे रायटिंग आहे ती तुम्ही काय करता, कंटेंट रायटिंग आहे ते तुम्ही काय करू शकता, बनवू शकता. याच्यामध्ये कंटेंट जे आहे ते मग ग्राहकांसाठी फायदे, परिचय, कशासाठी काय वगैरे, तुम्ही कसा कोर्स करायचा स्वतःचा, अशा प्रकारचा कोर्स तुम्ही काय करू शकता, एक 2 मिनिटाचा तुम्ही स्वतः काय करू शकता, बनवू शकता. म्हणजेच बघा, तुम्हाला स्वतःचा कोर्स काय करता येतो, बनवता येतो. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा लीड जनरेशन असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ब्लॉगर असेल, बिझनेस ॲडव्हर्टाइज, बिझनेस पॉडकास्ट असेल, बिझनेस सेमिनार मीटिंग असेल, कॅनवा असेल, चार्ट जीपीटी, कंटेंट क्रिएशन, कोरल ड्रॉ, डिजिटल डायरी, फेसबुक ग्रुप, फ्री वेबसाईट, गुगल, या सगळ्या प्रकारचे कंटेंट समजा तुम्हाला बनवायचे असेल तर कशा प्रकारे बनवायची, कुठल्या कशाचा काय फायदा आहे, एखाद्या समजा हे तुम्ही ओपन करून घेतलं तर तुम्हाला बघा, जर मी सुरुवातीपासून जर दाखवलं तर याच्यामध्ये लीड जनरेशन कसं करायचं हे याच्यामध्ये ऑलरेडी ईबुक मध्ये तुम्हाला काय आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि फक्त तुम्हाला काय करायचं, फक्त गो थ्रू करायचं. म्हणजे जवळजवळ मला जर बघितलं, हे 30 बघितलं तर अर्ध्या तासाचं हे फक्त काम आहे. आणि हे संपूर्ण तुम्हाला काय करायचं, फक्त गो थ्रू, फक्त क्लिक करायचं, थोडंसं वाचायचं. दुसरं ब्लॉगरचं असेल, मग ब्लॉगरचं वगैरे बघायचं. त्याच्यानंतर कशा पद्धतीने बघायचं, 1 मिनिटामध्ये तुम्ही काय करू शकता, ब्लॉगर म्हणा किंवा बिझनेस ॲडव्हर्टाईज एखादी करायची असेल तर बिझनेस ॲडव्हर्टाईज म्हणजे काय, हे तुम्ही काय करू शकता, पीडीएफ काय करू शकता, बघू शकता आणि तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला बिझनेस पॉडकास्ट असेल, बिझनेस सेमिनार मीटिंग असेल, कॅनवा कोर्स असेल किंवा चॅट जीपीटी असेल, हे सगळे प्रकारचे काय होतात तुमच्याकडे भेटतात. त्याच्यानंतर तुम्ही ए आय नंतर डिजिटल झालात, ग्राफिकवरती जर तुम्ही गेलात, ग्राफिकवरती गेल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर इथे बघा, मी आत्ताच तुम्हाला एक पीडीएफ जे दिलं होतं ते मला वाटतं स्वामिनी एंटरप्राइजेसचं होतं. स्वामिनी एंटरप्राइजेसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काय होतं, एक लिंक भेटल्या, आणि लिंक भेटल्यानंतर तुम्ही काय करू शकता, त्याला हे टॅली कसं करायचं, पॉवर हे जर असे इन्स्टॉल देअर वेळ फ्यू मिनिट व्हाईल अपडेट इन्स्टॉल, जेव्हा येतं इथं ते काय करायचं, ओके करायचं. ओके केल्यानंतर ही तुम्हाला टॅली, स्वामिनी
पॉवर पॉईंट, फोटोशॉप, पेंट, नोटपॅड, पेज मेकर, एम एस वर्ड, एम एस पब्लिशर, इंटरनेट, एक्सेल, कोरल ड्रॉ, कॉम्प्युटर, या सर्व प्रकारचे तुम्हाला काय होतात ऍप्लिकेशन हे भेटतात. म्हणजेच तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट काय करू शकता, तुम्ही PDF वाचून काय करू शकता, तुम्ही शिकू शकता. सर्वात महत्त्वाचं त्याच्यानंतर तुम्हाला जर बघितलं, जर अशा प्रकारे जर तुम्ही रेकॉर्डला बघितलं, तर हे अशा प्रकारच्या फोल्डरमध्ये तुम्ही संपूर्ण कोर्स हा काय करू शकता, डाउनलोड करू शकता. मग प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रस्तावना असेल, डिजिटल मार्केटिंग मराठी कोर्स असेल, ग्राहक सेवा केंद्र असेल, मिनी बिझनेस वेबसाईट असेल, डिजिटल विजिटिंग कार्ड असेल, व्हॉट्सअप मार्केटिंग ग्रुप असेल, जाहिरात असेल, फेसबुक मार्केटिंग असेल, फेसबुक ऑटो सॉफ्टवेअर असेल, इंस्टाग्राम ऑटो जाहिरात असेल, टेलिग्राम जाहिरात असेल, यूट्यूब जाहिरात असेल, मोबाईल बॅनर एडिटिंग असेल, मोबाईल व्हिडिओ एडिटिंग असेल, व्यवसायाचा लोगो बनवणे, जाहिरात बनवणे, सर्व्हिसचा व्हिडिओ बनवणे, ऑडिओ बनवणे, 70 करोड डेटाबेस, गुगल डेटाबेस स्ट्रक्चर, पेमेंट गेटवे बनवणे, मोबाईल स्टोअर ॲप्लिकेशन, मोबाईल ॲप, अशा सर्व प्रकारचे तुम्ही काय करू शकता, संपूर्ण कोर्स हा काय करू शकता, पाहू शकता आणि काय करू शकता, शिकू शकता. याच्यानंतर तुम्हाला अजून एक जो डेमो दिलेला आहे तो प्रत्येकाने काय करायचा आहे, पाहायचा आहे. धन्यवाद.